तर आपण आता आपला प्रवास पुढे सुरू करतोय. आता आपण बघूया आता पुढचा रस्ता कसा आहे. संगमेश्वर नंतर आता रस्ता कसा आहे बघूया. गोव्यापासून ते लांजापर्यंत रोड एकदम चांगला आहे. फक्त 2-3 ठिकाणीच कुठेतरी ब्रिजचं काम चालू आहे. बाकी पूर्ण रोड एकदम कम्प्लीट रेडी आहे. गाडी तुमची 80-100च्या खाली येणार नाही. आणि आता त्याच्यानंतर लांजानंतर संगमेश्वरपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे. काही ठिकाणी झालेलं पण आहे. पण गेल्या वर्षी आपण जो बघितला तिथे काहीच रस्त्याचं काम नव्हतं, पण या वर्षी झालंय. चला आपण पुढचं अपडेट बघूया काय काय रोडचं अपडेट आहे. तर इथे बघू शकता संगमेश्वरच्या ब्रिजचं काम चालू आहे. गेल्या वर्षी आपण आल्या तेव्हा एवढं नव्हतं, बऱ्यापैकी झालेलं आहे आता. आणि इथे बघू शकताय थोडं पण काम नाही. संगमेश्वरच्या गोव्या साईडच्या बाजूला 10 किलोमीटर त्या साईडला आणि संगमेश्वरच्या 10 किलोमीटर मुंबई साईडला काहीच काम नाही. का काम करत नाही देवाला माहिती. रोड अथॉरिटीजने याच्याबद्दल सांगायला पाहिजे की हे काम का थांबलं आहे ते. बघू शकता काहीच काम नाही. आता इथे थोडं ब्रिजचं काम चालू आहे. बघू शकता इथे ब्रिजचं काम चालू आहे. इथे पण बघू शकता इथे पण काम चालू आहे. रोडचं काम चालू आहे. इथे थोडंफार काम चालू आहे. बघू शकता इथे काहीच काम नाही. बाजूला थोडंसं लेवलिंग करून ठेवलं आहे. कामाचा अतापता नाही आहे. सतरा वर्ष झाली या रस्त्याचं काम चालू आहे. 17 वर्ष, खूप काळ गेला आहे. आता इथे बघू शकता दोन्ही ब्रिजचं काम झालेलं आहे. ह्या रोडची नोंद ग्रीनिश बुकामध्ये केली पाहिजे. याच्या मागचे एक्सप्रेस हायवे काम चालू होऊन तयार झाले आणि हा अजून होतोय. बघू शकता आता दोन्ही लेन झालेले आहेत. इथे खालच्या मातीचं लेवल करून झालेलं आहे. आणि समोर बघू शकता कोकण रेल्वे. सुंदर नजारा कोकण रेल्वेचा. कोकणाची लाईफ लाईन. तर बघू शकता इथेही काम चालू आहे. इकडेही काम चालू आहे. बघू शकता इथे रस्त्याचं काम चालू आहे. मशिनरी लागलेले आहेत. आणि आता सुंदर असा रस्ता सुरू झालेला आहे. त्या साईडचं कॉन्क्रीटचं काम करायचं बाकी आहे. एक लेन पूर्ण झालेली आहे, एक लेनचं बाकी. आता इथे दोन्ही लेन झालेले आहेत बघू शकताय. इथेही दोन्ही लेन झालेले आहेत, पण एकच चालू आहे, एक अजून चालू नाही केलेली आहे. बघू शकताय सुंदर नजारा. दोन्ही लेन झालेले आहेत पण अजून चालू नाही केलेले आहे. खूप छान रस्ता. दोन साईडच्या लेन झालेले आहेत.
पण अजून चालू केलेलं नाही, बघू शकताय. इथे पण दोन्ही साईडच्या लेन झालेल्या आहेत, फक्त चालू करायच्या बाकी आहेत. पूर्ण रस्ता झाला तर मजा येईल. बघू शकता इथेही झालेलं आहे काम. आणि पाणी मारायची सिस्टीम बघा, जबरदस्त. इथेही काम झालेलं आहे. इथे थोडंसं काम चालू आहे, बघू शकताय. इकडे पण दोन्ही साईडच्या रस्ते झालेले आहेत. तिकडचा वेगळा गेला, इकडचा वेगळा आला आहे. आता दोन्ही एकत्र जोडतील. बघू शकता दोन्ही लेन झालेले आहेत, फक्त चालू करायच्या बाकी आहेत. तर बघू शकताय दोन्ही रस्ते एकत्र जोडले गेलेले आहेत. त्या पण लेनचं काम झालेलं आहे. तर हे दोन्ही रस्ते एकाच साईडला आले. आणि बघू कॉन्क्रीटचं काम चालू आहे. भव्य दिव्य मशीन, कॉन्क्रीट मशीन्स. तर आता डायव्हर्शन आलेलं आहे. इथे आता बघू शकता दोन्ही लेन चालू झालेले आहेत, जाणारी येणारी दोन्ही लेन चालू झालेले आहेत इकडे. तर बघू शकता इथे टोल नाका आलेला आहे, पण टोल नाका अजून चालू झालेला नाही. पूर्ण रस्ता झाल्याशिवाय टोल नाका चालू करू नये ही सरकारला नम्रपणे विनंती आहे. टोल नाका चालू झाल्यावरच टोलचे पैसे घ्यावे. मित्रांनो, आपण आता चिपळूणमध्ये पोहोचलेलो आहोत. इथपर्यंत रोड तर चांगलाच आहे, अजून पुढे काय परिस्थिती आहे रोडचीच बघायला लागेल. तर चला आपण आपला प्रवास सुरू ठेवूया. रोड कंडिशन चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाही. इकडे ब्रिजचं काम बाकी आहे. सिटीमध्ये थोडंसं काम आलं. ब्रिजचं काम चालू आहे. बघू शकता ब्रिजचं काम चालू आहे. चिपळूणचं ब्रिज व्हायला पाहिजे पण अजून झालेलं नाही. चला आता ब्लॉग मी इथे संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. जय हिंद, जय महाराष्ट्र.